पाहते गवळणी तव ते पालते दुधाने म्हणते नंदाच्या पुरे आजी चोरी केली खरे योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं श्री ज्ञानेश भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला जिहि आणिले हरिहर ब्रह्मदेवा स्वरूपी मिळविली योगिया चांग देवा तिही केली ऐसी अवतार लीला नमस्कार माझा तया मुक्ताईला मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी 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 त्रय जननी देवाची आदत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी संपाद ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले जिथे गीत ओवी सवे वेद झाले तुझ्या शब्द शब्दात सायुजनाथ तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा म्हणून लावा अंगार सामर्थ्याने
गजाननाचा संकट जाई माघारा गण गण गणात बोले गण गण गणात बोले गण गण गणात बोले गण तीर्थाचे प्राशन करीता हा पदतीर्थाचे प्राशन करीता हो मुखी झळकले आसू आसू मुखी झळकले आसू माय माऊली गजाननाने माय माऊली गजाननाने क्षणात पुसले आसू क्षणात पुसले आसू हा टाळ वाजवा टाळ हा एक हा शेगावी या चला जाऊया शेगावी या चला जाऊया आनंदाच्या माहेराला सामर्थ्याने गजाननाचा सामर्थ्याने गजाननाचा संकट जाई माघारा हे गण गण गणात बोले गण गण गणात बोले गण गण गणात बोले पाहते गवळणी तव ते पालते दुधानी पाहते गवळणी तव ते पालते दुधानी म्हणते नंदाची आपुरे आजी चोरी केली खरे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती मुक्त कैवल्य तेजोनिधी संत श्रेष्ठ ज्ञानोबराय जगद्गुरु जगद्वंदिने वैराग्याचे महामेरू श्रीमंत संत जगद्गुरु श्री तुकोबराय आदिशक्ती जगन्माता इसाई मुक्ताय विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ श्री संत सोपानदेव श्री संत मचिंद्रनाथ श्री संत गोरक्षनाथ सकल साधू संत सानंद सगुणासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज या संत परंपरेला सुशोभित करणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या विशाल वटवृक्षाला लागलेले गोंडस फळ अक्षय तनुगात्र परम पवित्र बोलोबा पुत्र श्रीमंत संत जगद्गुरु श्री तुकोबराय आणि तुकोबरायांच्या गाथेतील कालापर प्रकरणातली गवळण आजच्या सेवेसाठी निवडले विठ्ठला प्रस्तुत अभंगामध्ये संत श्रेष्ठ जगद्गुरु श्रीमंत तुकोबराय गोकुळात असलेल्या गवळणींपैकी ज्ञान आणि अधिकार असलेल्या गवळणींचा अनुवाद या अभंगाद्वारे करतात विठ्ठला अभंगावर बहुश्रुत विचार करण्यापूर्वी उपस्थित भाविक श्रोते सज्जन मायबाप काय कारणाने काय निमित्ताने भगवान गोरक्षनाथांच्या दरबारामध्ये विराजमान आहेत बसलेले आहेत आलेल्या सर्व भाविक श्रोते सज्जन मायबापांना ज्ञात जरी असलं तरी धावता एक या कार्यक्रमानिमित्ताने आयोजित झालेल्या तुम्हा सर्व भाविक श्रोते सज्जन मायबापांना माहिती असलेल्या भगवान श्री गोरक्षनाथाच्या दरबारामध्ये भगवान श्री गोरक्षनाथांच्या जन्म उत्सवानिमित्ताने चालू असलेला हा भव्य दिव्य सोहळा आणि त्या सोहळ्यातील आजचा जन्म उत्सव आणि त्या जन्म उत्सवानिमित्ताने कथा समारोपाच्या दिवसाने एक दिवशी केलेला हा काल्याचा कीर्तन सेवेचा योग
आणि या काल्याच्या कीर्तन सेवेसाठी तुम्ही उपस्थित झालेले सर्व भाविक श्रोते सज्जन मायबाप विठ्ठला भगवान गोरक्षनाथांच्या दरबारामध्ये तुम्ही आम्ही सर्व भगवंताच्या जन्म उत्सवानिमित्ताने आज या ठिकाणी आपण आयोजित आहोत, बसलेलो आहोत, विराजमान आहोत. बघा, या कार्यक्रमाची शोभा ज्यांच्यामुळे वाढते असे आपल्या परिसरातील सर्वच गुणीजन मंडळ सर्वांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला लागली. त्यामध्ये पखवाजावर साथ करणारे आदरणीय श्री हरिभक्तपरायण ऋषी महाराज पूजनीय महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. एकदम महाराजांसाठी सर्वांनी जोरदार टाळे वाजवा. वा, अप्रतिम गोड वादन. त्याच पद्धतीने गायनाचार्य म्हणून साथ करणारे आदरणीय श्री हरिभक्तपरायण सदानंद महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच पद्धतीने आदरणीय श्री हरिभक्तपरायण दीपक महाराज या ठिकाणी आहेत. हार्मोनियमवर साथ करणारे दादा आहेत. पखवाजावर गोड पद्धतीने साथ करणारे दादा आहेत. आणि सर्वच आपल्या परिसरातील हे वारकरी मंडळ आणि विनेकरी बाबा, सर्व ज्येष्ठ मंडळ, चोपदार मंडळी आणि तुम्ही सर्व उपस्थित झालेले भाविक श्रोते सज्जन मायबाप सर्वांच्या चरणी मी आदराने साष्टांग प्रणिपात करतो. गोड उत्कृष्ट पद्धतीची साऊंड सिस्टीम आपल्याला उपलब्ध झाली. तुमचे मानावे तेवढे धन्यवाद, आभार कमी आहेत. आनंद भाऊ, वा, एकदम गोड सिस्टीम त्यांची या ठिकाणी या सेवेसाठी लाभली. वा, या सेवेसाठी तुम्ही सर्व भाविक श्रोते सज्जन मायबाप सर्वच्या ठिकाणी उपस्थित झाले आणि सर्व गावाच्या समर्पणाने समन्वयाने चालत असलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा सप्ताह म्हणा, नाम यज्ञ म्हणा, कथा म्हणा, भगवंताच्या जन्म उत्सवानिमित्ताने आयोजित केलेली ही कीर्तन सेवा म्हणा, सर्वच भगवंताच्या चरणावर आपण भाव ठेवून आजच्या या कीर्तन सेवेसाठी, कीर्तन भगवंताच्या नामस्मरणासाठी प्रारंभ करू. विठ्ठला हा परिसर माझ्यासाठी नवीन आहे आणि तुम्ही माझ्यासाठी नवीन, मी तुमच्यासाठी नवीन आहे. म्हणून ऐका, गोड जगद्गुरु तुकोबारायांची गवळण आहे. या अभंगाद्वारे, या गवळणीद्वारे श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय गोकुळात असलेल्या गवळणींपैकी ज्ञान आणि अधिकार असलेल्या गवळणींचा अनुवाद या अभंगाद्वारे करतात. वा, तुकोबाराय सांगतात, पाहती गवळणी तवते पालते दुधानी. तुकोबारायांनी सांगितलं, ज्ञान आणि अधिकार असलेल्या गवळणींचा अनुवादच या अभंगामध्ये तुकोबाराय करतात. बर, गवळणींचा ज्ञान आणि अधिकार असणाऱ्या गवळणींचाच अनुवाद का केला, इतर गवळणींचा का केला नाही? ऐका, ज्ञान आणि अधिकार असलेल्या गवळणींचा अनुवाद करत असताना ज्या भगवंताची प्राप्ती ज्या गवळणींना होत नव्हती त्या भगवंताचं स्वरूप, तू जो सगुण म्हणू की निर्गुण रे, सुगुण निर्गुण ऐकू गोविंद रे, अनुमाने ना श्रुती नेती नेती म्हणती गोविंद रे, तुझी वेद स्तुती करिता बागला निवांतची ठेला नेती नेती. किंबहुना ज्ञानोबाराय सांगतात, पाहे पाजान वेची निबळे कोणी वेदापासून आगळे की शेषावणी तोंडागळे बोल की आधी. म्हणजेच ज्ञान आणि अधिकार असलेल्या गवळणींना भगवंताची प्राप्ती होत नव्हती. ज्या भगवंताचे यथार्थ दर्शन त्या गवळणींना होत नव्हतं, त्या गवळणी नेमकं कोण होत्या? आत्याच्या लाडक्या बहिणी होत्या? अजिबात नाही. त्या गवळणी नेमकं होत्या कोण? त्या जाण वेद गर्भीची या श्रुती, श्रुती रूपे नभे मत प्राप्ती, ते परतल्या म्हणून नेती नेती माझी सुख संगती वपवेची. त्या सामान्य स्त्रियांप्रमाणे नव्हत्या, त्या वेदातील श्रुती होत्या. मग श्रुतीरूपी भगवंताची प्राप्ती होत नाही का? नाही होत का? ऐका, ज्ञानोबाराय सांगतात, ते अज्ञानी ज्ञानी बुडालिया, ज्ञाने कीर्ती मुखत्व केलिया, जैसा वन्नी काष्ट जाळून या स्वय जळे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. अभंगावर आपण बहुश्रुत चिंतन तर करणारच आहोत, पण ऐका, ज्या भगवान गोरक्षनाथांच्या नावाने आपल्या गावाची ओळख आहे आणि भगवंताच्या दरबारामध्ये भगवान गोरक्षनाथांचा जो जन्म उत्सव आहे, त्या जन्म उत्सवानिमित्ताने आपण तुम्ही आम्ही एकत्रित आहोत. ऐका, कथा झाली. कुठली कथा झाली ही? आता जी आपण कथा ऐकली 7 दिवस, कुठली होती? नेमकं कथा निमित्त काय होतं? नवनाथ महाराजांची कथा. वा, नवनाथ कथेमध्ये तुम्ही आम्ही प्रत्येकाने नवनाथ चरित्र ऐकलंय. भगवंताचं स्वरूप कसं प्रगट झालं, भगवान गोरक्षनाथ कसे प्रगट झाले, आपण प्रत्येकाने ऐकलंय. पण ऐका, असं सांगतात शास्त्र की भगवान गोरक्षनाथ म्हणजे शिवाचा अवतार आहे आणि शिवाचा अवतार गोरक्षनाथ. भगवान गोरक्षनाथांची परंपरा, गोरक्षनाथ म्हणजे मचिंद्रनाथांचे शिष्य. बघा, आपण नेहमी हरिपाठामध्ये अभंग म्हणत असताना म्हणतो काय? मचिंद्राने बोल गोरक्षासी केला, मचिंद्राने बोल गोरक्षासी केला, हे मचिंद्राने बोल गोरक्षासी
मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष बोळला गैने प्रती गोरक्ष बोळला गैने प्रती गोरक्ष बोळला गैने गोरक्ष बोळला गैने प्रती गोरक्ष बोळला गैने प्रती मच्छिंद्राने मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष वळला गैनी प्रती. ऐका, ही परंपरा खूप गोड आहे. आपण नेहमी म्हणत असताना म्हणतो, पण अति अवज्ञात माणसाला त्या जास्ती ओळखेचं ज्ञान नसतं. म्हणून ऐका, ही परंपरा नाथ संप्रदायाची परंपरा आहे. आणि या परंपरे अंतर्गत नेमकं ही परंपरा सुरू कुठून झाली? आदिनाथ गुरु आदिनाथ गुरु सकल जनाना आदिनाथ गुरु सकल जनाना आदिनाथ गुरु सकल जनाना आदिनाथ गुरु सकल जनाना हे मच्छिंद्र तया मुखे शिष्य मच्छिंद्र तयाचा मुखे शिष्य हे मच्छिंद्र बोधे गोरक्षासी केला मच्छिंद्राने बोधे गोरक्षासी केला मच्छिंद्राने बोधे गोरक्षासी केला मच्छिंद्राने बोधे गोरक्षासी केला दुर्लभी दादा ज्ञानदेवाचा शोधले हे मच्छिंद्राने बोधे गोरक्षासी केला मच्छिंद्राने बोधे गोरक्षासी केला नाथ संप्रदाय आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. ऐका, मग मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ गोरक्ष वळला गहिनी प्रती. गोरक्षनाथांकडून जो बोध झाला तो गहिनीनाथांना, आणि गहिनीनाथांकडून जो बोध झाला तो गहिनी प्रसादे. बोला बोला. निवृत्ती दातार आणि भगवान विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथांपासूनचा जो बोध आहे तो निवृत्तीनाथांनी कोणापर्यंत पोहोचवला? मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष वळला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले. वा, ज्ञानोबारांपर्यंतची आलेली ही परंपरा, आणि तिथून ती परंपरा सोपानदेव मुक्ताबाई म्हणून नामदेवराय समाधी प्रकरणामध्ये सांगतात. निवृत्ती सोपान ज्ञानदेव त्रिमूर्ती तिन्ही देव धर्मरक्षणार्थ पहा हो मनुष्य रूपी अवतरले. हे संत ज्या वेळे जन्माला येतात बघा, नाथ भगवंत ज्यावेळेस जन्माला आले त्यावेळेस जन्माला आल्यानंतर सर्व जगाचा ते उद्धार करत असतात. आणि असे जन्माला आलेले संत आणि त्या संतांचं अवतार कार्य का विशेष मानलं जातं याच्या पाठीमागचं कारण आहे. संतांचं अवतार कार्य विशेष आहे, पण सामान्य जीवाचा अवतार कार्य विशेष मानलं जात नाही. सामान्य जीव फक्त धावपळ करतो त्याच्या सांसारिक सुखाकरता, परंतु संत ज्यावेळेस जन्माला येतात त्यावेळेस सर्व जगाचं कल्याण व्हावं अशी मनामधली इच्छा संतांची असते. वा, म्हणून ऐका, गोरक्ष वळला गहिनी प्रति गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान देवा सारो चोजविले. ही परंपरा आहे.
म्हणून जे महाराज जन्माला आलेत, हा, धन्य महाराज जन्मले संसारी, जे ध्याते अंतरी नारायण, नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्या श्रीमाय प्रसवली, प्रसवली तया कुळाचा वृद्धा, हा तो तरी निर्धार नामा म्हणे. नामदेवराय सांगतात धन्य महाराज जन्मले संसारे, जे ध्याते अंतरी नारायण. गोरक्षनाथांच्या चरित्रामध्ये असं वर्णन आहे. महाराजांनी त्यांच्या चरित्राचा, संत वाङ्मयाचा जो प्रचार प्रसार आहे तो नेपाळ प्रांतापर्यंत सुद्धा केला आहे. आणि तुम्ही आम्ही प्रत्येक खामगाव निवासी भाग्यवान आहोत की भगवान गोरक्षनाथांच्या दरबारामध्ये रोज भगवंताचं नित्य नेमाने दर्शन आणि रोज भगवंताच्या कार्याला आपला हातभार लागतोय. म्हणून आपल्यापेक्षा भाग्यवान दुसरं परिसरात कोणीच नाही. वा, का? कारण की भगवंताच्या जन्म उत्सवानिमित्ताने मोठी कथा आयोजित करणं, कीर्तन सेवा करणं आणि गोरक्षनाथांच्या सेवेमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य होतणं. म्हणून ऐका, आपल्या गावाचं नाव म्हणून खामगाव गोरक्षनाथ आहे. नावामुळे, भगवंताच्या नावामुळे आपल्या गावाची ओळख आहे. म्हणून भगवंताचं जे अस्तित्व आहे, संतांचं जे अस्तित्व आहे ते सर्वश्रेष्ठ मानलं जातं. 5 कोटी शास्त्रकार सांगतात, सांसारिक जीवापेक्षा साधक, साधकापेक्षा सिद्ध, सिद्धापेक्षा वैष्णव आणि वैष्णवापेक्षा अग्रगण्य स्थान जर कोणाचं असतं तर ते फक्त आणि फक्त गोरक्षनाथांसारख्या संतांचंच असतं. वा, म्हणून काळजीपूर्वक ऐका. संतांची वाणी अमृताची खाणी, संतांचं वाङ्मय जीवन चिन्मय बनवतं, संतांचे बोल समुद्रापेक्षाही खोल, संत 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 आहे तरी किती श्रेष्ठ. ऐका, संतांपेक्षा मोठे या जीवना जगतात दुसरे मात्र कोणीच नाही. एका वेळेस देवाकडे केलेली प्रार्थना देवापर्यंत पोहोचेल का नाही मला माहिती नाही, पण आमच्या गोरक्षनाथांकडे केलेली प्रार्थना निश्चित नाथांपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. पण त्या प्रार्थनेमध्ये तसा आवाज पाहिजे. तो आवाज जोपर्यंत आपण नाथांना देत नाही तोपर्यंत नाथ आपल्यासाठी येत नाही. आणि ऐका, नाथांपर्यंतचा प्रवास हा फक्त आणि फक्त नामस्मरणाच्या द्वारेच होऊ शकतो. नामस्मरण जीवनामध्ये करा, संतांची प्राप्ती सहज झाल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत मनुष्य संतांची संगत जीवनामध्ये अपेक्षित करतो, जोपर्यंत मनुष्याला संतांची संगत जीवनामध्ये घडत नाही तोपर्यंत मनुष्याचं जीवन हे जीवन समजल्या जात नाही. आणि एकदा का संतांची संगत घडली रे घडली तर ज्ञानोबा सांगतात, संतांची संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंते. पण पत्रकार काका, याच्यामध्ये आता बराच फरक झालाय. हा, म्हणून महाराजी असं म्हणतात, आमचे टिंबुकर काका सांगतात, संतांची संगती मनोमार्ग गती. पण आता तसं राहिलं नाही. संतांची संगती मोटार मार्ग गती, 18 शीट बसती येणे पंथे. नाही, हे ज्याला समजलं त्यांना धन्यवाद, ज्यांना नाही समजलं त्यांनी उद्या महाप्रसाद सेवन केल्याशिवाय जाऊ नये. ऐका, संतांची ख्याती मोठी अजरामर काय आहे याच्या पाठीमागचं एक सोपं कारण सांगतो. संतांच्या संगतीमध्ये एखादा सामान्य जीव जाऊ द्या, संत त्याचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही. वा वा, सारिके करीती तात्काळ अवतार घेतो. त्यावेळेस देवाचा अवतार कशासाठी? हा, देवाचा अवतार बघा आपल्याला गीता सांगते, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय चतुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे
अवतार घेतो त्यावेळेस अवतार घेतल्यानंतर देव काय करतो? धर्म रक्षावया अवतार घे, हे धर्म रक्षावया अवतार घे. रक्षावया अवतार घेशी आपल्या पाडीशी भक्तजना. काय कोणत्या कार्यासाठी कुठल्या नियमासाठी भगवंत अवतार घेतात? बघा, भक्ता राखे पायापाशी आणि दुर्जनाशी संवारी हा भक्ताचा अवतार आहे. म्हणजेच भक्तासाठी देवाचा अवतार आहे. पण ज्या वेळेस देव अवतार घेतो त्यावेळेस सोप्या भाषेत सांगतो ऐका. देव ज्या वेळेस अवतार घेतो त्यावेळेस एकतर देव पूर्णपणे सज्जनाचा असतो नाहीतर दुर्जनाचा असतो. अजून सोप्या भाषेत सांगतो, आई काका लक्ष द्या ऐका. ज्या वेळेस देवाने अवतार घेतला, अवतार घेतल्यानंतर एकतर देव झाले हनुमंतरायाचे नाहीतर देव झाले रावणाचे, एकतर सज्जनाचा नाहीतर दुर्जनाचा. ज्या वेळेस देवाने अवतार घेतला तो अवतार घेतल्यानंतर एकतर राधेसाठी आहे नाहीतर कंसाच्या वधासाठी आहे. ज्या वेळेस देव अवतार घेतल्यानंतर एकतर देव अवतार हिरण्यकश्यपूसाठी नाहीतर भक्त प्रल्हादासाठी अवतार आहे. एकतर सज्जनासाठी नाहीतर दुर्जनासाठी. अवतार कोणाचा? बोला. सज्जनासाठी आणि दुर्जनासाठी अवतार कोण घेतं? तुम्हाला बोलता येत नाही का? बोला ना. कोण अवतार घेतं? देव अवतार घेतो. आणि देवाने अवतार घेतल्यानंतर देव सज्जनाचा आहे नाहीतर, बोला मोठ्याने बोला, नाहीतर दुर्जनाचा आहे. मग आता सोपा प्रश्न खामगावकर मंडळींना विचारतो, आजच्या कीर्तन सेवेसाठी सज्जन किती आणि दुर्जन किती? जेवढे कीर्तनाला सज्जन बसले असतील त्यांनी एकदा वरती हात करा. सज्जन सज्जन सज्जन. वा, म्हणजे जे सज्जन चपला घालून कीर्तन ऐकतायत त्यांना नाही वाटतंय आपण सज्जन आहे. बघा सज्जन, मी अजून परत एकदा प्रश्न विचारतो, पुन्हा काय. जेवढे सज्जन कीर्तनाला बसले असतील त्यांनी वरती हात करा. सज्जन. वा, बरं. जेवढ्यांनी वरती हात केले ते झाले, आणि ज्यांनी वरती हात केले नाही ते झाले. हे तुम्ही बोला. आम्ही त्या भानगडीत पडणार नाही. थोडा उशीर झाला तर मला खूप बोलणं ऐकावं लागलं. हे कुठं सज्जन दुर्जनपणा काढू मी? ऐका, विनोदाचा भाग. विठ्ठला विनोदाचा भाग बरं का. ऐका, सज्जन किती आणि दुर्जन किती? बरं, सज्जनांनी हात वरती केला. आता दुर्जन सांगा, दुर्जन किती आहे? बरं, याचं सोपं उत्तर आहे महाराज, आपण सज्जनही नाही आणि आपण दुर्जनही नाही. मग नेमकं आपण आहे तरी कोण? बघा, आपलं काय झालं माहिती तुम्हाला? आपण सज्जन आणि दुर्जन या दोघांच्या मध्ये जी जागा उरते त्या जागेवरती आपण राहतो, तिथून आपला प्रवास आहे. आणि हा प्रवास करत असताना आपला प्रवास नेमका कसा आहे सांगू तुम्हाला ऐका. या खामगावच्या बाहेर रस्त्याने जात असताना आपल्याला दोन मूर्त्या सापडल्या, एक रामाची दुसरी रावणाची. आपण कुठली मूर्ती उचलणार आहे? मोठ्याने बोला, कुठली उचलणार आहे? आवाज आला पाहिजे. कुठली उचलणार आहे? बर, रामाची मूर्ती लोखंडाची आहे, रावणाची मूर्ती सोन्याची आहे. आता कुठली उचलणार आहे? आता सोन्याचीच उचलणार आहे. हा, रामाची मूर्ती उचलणार नाही. यावरून आपला सज्जनपणा आणि दुर्जनपणा लक्षात येतो. म्हणून देव आपल्यासाठी अवतार घेत नाही. देव एकतर सज्जनाचा नाहीतर दुर्जनाचा. मग आमच्यासाठी आणि आमच्या उद्धारासाठी अवतार कोणाचा? आपल्या प्रत्येकाच्या उद्धारासाठी जर अवतार कोणाचा असेल तर तो अवतार म्हणजे श्री गुरु गोरक्षनाथांसारख्या संतांचा आहे. वा, आणि या संतांचा अवतार फक्त आपल्यासाठीच आहे. का? उद्धराया आले दीनजना. हा, दीनजना उद्धराया आले दीनजना. उद्धराया आले
ह्या कार्यासाठी संत अवतार घेतात. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धाराया आले दीन जना, ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवने, नाम घेता वदनी दोष जाते. काहीच करू नका. एक गोरक्षनाथांची सेवा म्हणून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये फक्त नाथांचं नामस्मरण करा. गोरक्षनाथ गोरक्षनाथ गोरक्षनाथ. याच्याने काय होईल बघा. नामदेवरायांचे सुंदर वाक्य नामदेवराय सांगतात, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीन जना, ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवने. आणि नामस्मरण केलं, नाम घेता वदनी दोष जाती. हो, तिथे कोणीही असू द्या, हो का दुराचारी, विषयी असक्त, संत कृपे त्वरित उद्धरते. म्हणून नामदेवराय सांगतात, अखंडित नामा त्यांची वाटप आहे, निशिदिने ध्याय संत संग. हे नामदेवरांचे शब्द आहे. म्हणून संतांची संग जीवनामध्ये किती महत्त्वाची आहे. आपलं गाव भाग्यवान आहे की गोरक्षनाथांचं स्थान आपल्या गावामध्ये आहे आणि आपली ओळखच गोरक्षनाथ आहे. म्हणून आधी गावाचं नाव, नंतर गोरक्षनाथांचं नाव. गोड आपल्या गावाची ही सर्व प्रतिकृती आहे, सर्व निसर्ग आहे. आणि गोरक्षनाथांच्या कृपेखाली आपण प्रत्येक सामान्य जीवन जगतो. आणि ज्या वेळेस ऐका, ज्या वेळेस देवाची कृपा होते त्यावेळेस थोडं खालच्या पातळीवर जाऊन आपण बोलण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळेस देवाची कृपा होते त्यावेळेस मुका बोलू शकतो. ज्यावेळेस देवाची कृपा होते बैरा ऐकू शकतो. बघा, मूकम करोति वाचालम पंगुम लंगये ते गिरिम. पंगुम लंगये ते गिरिम म्हणजे काय, पांगळा पर्वत सोडू शकतो देवाची कृपा झाल्यानंतर. पण ऐका, गोरक्षनाथांसारख्या संतांची कृपा जर आपल्या जीवनावर झाली तर देवाच्या कृपेची गरजच आपल्याला नाही. एवढा अधिकार गोरक्षनाथांचा आहे. म्हणून ऐका, संतांचा अवतार जसा विशेष आहे आणि अवतार घेतल्यानंतर संत जो अवतार घेतात तो तुम्हाला सामान्य जीवासाठीच घेतात. आणि संतांनी जीवन कसं जगावं आपल्याला मार्ग सांगितला ना, त्याच मार्गावर चाला. मार्ग दावणी गेले आधी, दयानिधी संत ते आणि येण्याची पंथे चालो जाता, न पडे गुंथा कोठे काही. म्हणून नाथांनी जो मार्ग दाखवलाय, आपलं एक प्रत्येकाचं काम आहे, त्या मार्गावर आपण चाललोच पाहिजे. आणि चालल्यानंतर प्रत्यक्षात भगवान श्री गोरक्षनाथांची कृपा प्रत्येक सामान्य जीवावर झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला. जास्ती वेळ घेत नाही, ऐका. म्हणून संतांची संग जीवनामध्ये एवढी महत्त्वाची आहे. अहो, फक्त संतांच्या संगतीमध्ये एखादा सामान्य जीव जाऊ द्या. गोरक्षनाथांची कृपा झाल्यानंतर संत काय करतात बघा. गोरक्षनाथ म्हणजे संत आहेत आणि ते काय करतात, कृपा कटाक्षाने हाळिले, आपल्या पदी बैसविले. हे संतांचं देणं आहे, हे देवापेक्षा विशेष देणं आहे. म्हणून ज्यावेळेस संत कृपा करतात ना, टेंबुकर काका म्हणतात, ज्यावेळेस संतांची कृपा होते त्यावेळेस काय होतं, काय विशेष होतं. संतांची कृपा झाल्यानंतर प्राणी बोलतो, फक्त प्राणी बोलत नाही, रेडा बोलतो, फक्त रेडा बोलत नाही, रेडा वेद बोलतो, फक्त वेद बोलत नाही. वेदातील सर्वात अवघड ऋग्वेद रेडा बोलतो संतांची कृपा झाल्यावर. म्हणून ज्ञानोबारांचे शब्द आहे, ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद, ओंकार मूळ शब्द प्रणवाचा. म्हणून संतांची संग जीवनामध्ये का महत्वाची आहे. तुम्ही तुमच्या जीवनामधलं दुःख तुमच्या जवळच्या माणसाला सांगितलं, आई काका लक्ष द्या, ऐका. जवळच्या माणसाला दुःख सांगितल्यानंतर ते दुःख ऐकत असताना तो रडून ऐकतो, परंतु दुसऱ्या समोर सांगत असताना तो हसूनच सांगतो. पण तुमच्या जीवनामधलं दुःख तुम्ही गोरक्षनाथांसारख्या संतांना सांगा, ते दुःख ऐकत असताना रडून ऐकतील आणि त्याच्यावरचा मार्गही दाखवल्याशिवाय राहणार नाही. एवढी ख्याती संतांची आहे. म्हणून तुकोबारांचे शब्द नाटामध्ये तुकोबाराय सुंदर सांगतात. तुकोबाराय म्हणतात, काय संतांच्या संगतीमधला लाभ आहे, ऐका. कामगावकर खूप गोड आहे. बैसता संताचे संगती, बैसता संताचे संगती, बैसता संताचे संगती, बैसता संताचे कळो आले कमळापती, Oh
बैसता संतांची संगती आपुले कोणीच नव्हती. हा निश्चय चित्ती दृढ झाला बैसता संतांची संगती. हे संतांच्या संगतीमध्ये गेल्याशिवाय कळणारच नाही. संतन के संग लागले वा, वा. तेरी अच्छी टाळी वाजवा, टाळी टाळी. हा जय हो. संतन के संग लागले तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागले तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागले तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. बिगड़ी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. जिंदगी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. ये खुदा जाएंगे तेरे पास रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागले तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागले तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागले तेरी अच्छी बनेगी. तेरी अच्छी बनेगी. तेरी अच्छी बनेगी. टाळी वाजवा एकदा जोरदार. वा हा. अशी गोड साथ राहिल्यानंतर हरिभाऊ मी कीर्तन 12 वाजेपर्यंत करेन, मला काही हरकत नाही. जर आहे का अशी एवढी गोड संगत आपल्याला लागली आहे. हा संतांच्या संगतीमध्ये हा विशेष लाभ आहे. आणि हा लाभ फक्त संतांच्या संगतीमध्येच आहे. देवाजवळ गेल्यानंतर मिळतं नाही मिळत माहिती नाही, पण गोरक्षनाथांसारख्या संतांजवळ ज्या वेळेस आपल्या मनामधलं दुःख आणि मनामधली शंका ज्या वेळेस आपण प्रगट करतो त्यावेळेस ऐका बरं का, खूप गोड शब्द आहे. ते ऐकत असताना गोरक्षनाथांच्या रूपानेच ऐकतात, परंतु आपल्या जीवनामधलं संकटाचं निवारण करत असताना भगवान शिवाच्या रूपानेच करतात. हा अधिकार गोरक्षनाथांचा आहे. म्हणून आजच्याच दिवशी संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे धर्मगुरू आडकोजी महाराज यांचा सुद्धा आजच जन्मदिवस आहे. आडकोजी महाराजांचा जन्मदिवस आज आहे. गोरक्षनाथांचा जन्मदिवस आज आहे. या संतांची ख्याती मोठी अजरामर आहे. आणि या ख्यातीला अनुसरून या संतांच्या या जन्म उत्सवानिमित्ताने तुम्ही सर्वच खामगावकर मंडळी हा मोठा उत्सव करताय. तुमचे मानावे तेवढे धन्यवाद, आभार कमी आहेत. विठ्ठला विठ्ठला. श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांची अभंगाचे गवळण आहे. तुकोबाराय सांगतात, पाहती गवळणी तव ते पालती दुधाने. गोकुळातील स्त्रियांपैकी ज्ञान आदी अधिकार असलेल्या गवळणींचा अनुवाद तुकोबारायांनी ज्या वेळेस केला त्यावेळेस त्या गवळणींचं स्वरूप तुकोबारायांनी लक्षात आलं. त्या वेदातील श्रुती आहे, भगवंताची प्राप्ती त्यांना होत नाही. त्या भगवंताची त्यांना यथार्थ प्राप्ती होत नाही. तो भगवंत सगुणही नाही निर्गुणही नाही. सगुण निर्गुण गुणाची अवगुण हरी विणमळ व्यर्थ जाय. देवाला सगुण नाही निर्गुण म्हणता येत नाही. मग ज्या देवाची प्राप्ती होत नाही त्या देवाच्या प्राप्तीसाठी गवळणीने नेमकं काय केलं पाहिजे बघा. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये पुन्हा सांगतात, देवाची प्राप्ती जीवनामध्ये करायची ना, काय करा. साडे पंढरा मिसळावे, साडे पंढरीची होवावे, तेवी मी झाली असंभवे भक्ती माझी. आणि अशी भक्ती गवळणींनी ज्या वेळेस त्यांच्या जीवनामध्ये केली बघा. म्हणून भगवंत गीतेत सांगत असताना सांगतात, जो माझा भक्त आहे त्या भक्तावरती संकट आल्यानंतर ते संकट भगवंतच निवारण करतो. बघा, श्रवण मनन करिता कर्माशी झाली या विगुणता, बांधक नव्हे माझ्या भक्ता कर्म किंकरिता त्या नाही. जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. हे ज्या वेळेस गवळणींच्या लक्षात आलं की भगवंताला शरण गेल्याशिवाय देवाची प्राप्ती आपल्याला होणार नाही. पण ऐका, भगवंताजवळ अहंकार चालत नाही. वेदातील श्रुती आहेत, पण भगवंताजवळ अहंकार सहन न होत असल्यामुळे त्या वेदातील श्रुतींनी भगवंताच्या गोकुळामध्ये अवतार घेत असताना कुठल्या रूपाने घेतला. कोणी एकी स्वतंत्र, कोणी एकी स्वतंत्र, कोणी
कोणी लेकी कोणी एकी स्वतंत्र. आई लक्ष द्या, ज्या पद्धतीने आपण व्यवहारामध्ये 3 प्रकार दिसतो पाहतो, सून लेक आणि सासू, या 3ही प्रकारच्या गवळणी भगवंताच्या गोकुळात अवतार घेत आहेत. अवतार घेत असताना वेदातील श्रुतीरूपेने अवतार घेतला नाही, 3 प्रकारे अवतार घेतात. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र. मग नेमकं सुना कोण झाल्या, लेकी कोण झाल्या आणि सासवा कोण झाल्या? बघा, जेवढ्या कर्मपर असणाऱ्या सुना होत्या तेवढ्या कर्मपर असणाऱ्या श्रुती होत्या, तेवढ्या सुना झाल्या. उपासनापर असणाऱ्या श्रुती होत्या, लेकी झाल्या. आणि ज्ञानपर असणाऱ्या श्रुती सासवा झाल्या. ऐका, सून कर्माचा अधिकार नेहमी परतंत्र असतो. एखाद्या मनुष्याच्या जीवनामध्ये कर्म शिल्लक असेल तर त्या कर्माचा अधिकार नेहमी परतंत्र असतो. म्हणून सून नेहमी परतंत्रच असते. माहेरी येऊ द्या, सासरी जाऊ द्या, कुठेही जाऊ द्या, सुनेला पूर्णपणे परतंत्रच असतं. सासूला विचारल्याशिवाय काहीच काम करता येत नाही. हे आताच्या सुनेचं सांगत नाही, पूर्वीच्या सुनेचं सांगतो. जी गोकुळात अवतार घेते ती सून, त्या सुनेला सासवाला विचारल्याशिवाय काहीच करता येत नव्हतं. का? कर्माचा अधिकार नेहमी परतंत्र आहे, पण उपासनेचा अधिकार काही बाबतीत स्वातंत्र्य आणि काही बाबतीत परतंत्र आहे. म्हणजे या लेकीने अवतार घेतला. लेक म्हणजेच वेदातील उपासना परश्रुती ज्या वेळेस लेकीच्या स्वरूपाने अवतार घेते, अवतार घेतल्यानंतर ती लेक या स्वरूपानेच अवतार घेते. उपासनेचा अधिकार काही बाबतीत स्वातंत्र्य आणि काही बाबतीत परतंत्र आहे. बघा, लेक माहेरी आईकडे आल्यानंतर आई सांगते हिच्या वाट्यावर जाऊ नको, तिच्या वाट्यावर बसू नको, हिच्याकडे बघू नको, तिच्याकडे बोलू नको. परंतु ती बोलल्याशिवाय राहत, ती बोलतेच. आणि पुन्हा नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर तिला पुन्हा परतंत्र्यामध्ये जीवन जगावं लागतं. काही बाबतीत स्वातंत्र्य आणि काही बाबतीत परतंत्र. परंतु व्यवहारामधलं फक्त एक असं उदाहरण आहे, ते उदाहरण म्हणजे सासू. सासू नेहमी स्वातंत्र्यच असते, तिला काही करायचं असलं तर कोणालाच विचारावं लागत नाही. म्हणून ज्ञानपर असणाऱ्या श्रुती सासवाच्या रूपाने भगवंताच्या गोकुळात अवतीर्ण झाल्या. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र. बघा, खूप गोड भाव आहे. असं म्हणतात, एक स्त्री आपल्याला 2 भागामध्ये दिसते. ती लेक आहे, ती सासू आहे, आणि तीच एक पत्नी आहे, आणि तीच सुद्धा एक आई आहे. वा, ज्या वेळेस एका महिलेचं जीवन आपण डोळ्यासमोर आणतो, ती महिला म्हणजे आपल्याला महिला दिसते, परंतु एकाच वेळेस ती पत्नी सुद्धा होते, एकाच वेळेस ती आई सुद्धा होते. आणि त्या महिलेचा अधिकार म्हणजे काय? ती एक पतिव्रता होते. म्हणून पतिव्रतेचे लक्षणं सांगत असताना शास्त्रकार सांगतात, जी पतिव्रता स्त्री आहे ना, जी धर्मपत्नी आहे ना, तिच्यामध्ये हे गुण असलेच पाहिजे. कुठले गुण? कार्येषु मंत्री, करणेषु दासी, भोजेषु माता, शयनेषु रंभा, धर्मानुकूलः क्षमया दरिद्री. जी धर्मपत्नी आहे, धर्मपत्नी म्हणजे बायको. बायको म्हणजे, बोला ना, बायको म्हणजे, तुम्ही कोणीच बोलत नाही हो, बोला हो. बायको म्हणजे अर्धांगिनी. अर्धांगिनी म्हणजे, या अर्धांगीला, या पत्नीला, या बायकोला इंग्लिशमध्ये एक शब्द आहे. बायकोला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? मोठ्याने बोला, काय म्हणतात? इकडे लोक बोलतच नाही गाव. हा, वा, असा आवाज आला पाहिजे. वाईफ म्हणजे काय? विदाऊट इन्फॉर्मेशन एनी टाइम जी फाईट करते, तिलाच वाईफ म्हणतात. पण ही वाईफ म्हणण्याच्या पात्रतेची केव्हा होते? जेव्हा तिच्यामध्ये हे 6 गुण असले पाहिजे. बघा, आमचे गुरुवर्य परमेश्वर बाबा सांगतात, हे 6 गुण असल्यानंतर ती धर्मपत्नी आहे. कुठले? कार्येषु मंत्री, पतीची सेवा करत असताना मंत्र्याप्रमाणे, म्हणजेच पती जर एखादं काम करत असेल तर मंत्र्याप्रमाणे सल्ला देणारी असली पाहिजे. कार्येषु मंत्री, करणेषु दासी, पतीची सेवा करत असताना एखाद्या दासीप्रमाणे सेवा केली पाहिजे. जशी राजाची सेवा दासी करते तशी पतीची सेवा तिच्या पत्नीने केली पाहिजे. करणेषु दासी, भोजेषु माता, ज्या पद्धतीने एखादी आई आपल्या मुलाला घास भरवते त्या पद्धतीने पतीची सेवा करत असताना पतिदेवाला घास भरवणारी. भोजेषु माता, शयनेषु रंभा, धर्माला पवित्र असणारी. आणि या धरती मातेवर आपण राहतो, पाप करा अथवा पुण्य करा, ज्या पद्धतीने धरती माता पोटात अपराध सहन करते त्याच पद्धतीने पतीचे पाप आणि अपराध जी सहन करते तिलाच धर्मपत्नी म्हणतात. पण परमेश्वर बाबा विनोदाने सांगतात, आता आपल्याला तसं बघायला भेटत नाही. कार्येषु मंत्री, करणेषु दासी, भोजेषु माता, शयनेषु रंभा, धर्मानुकूलः क्षमया दरिद्री. आपल्याला उलटं बघायला भेटतं. काय उलटं बघायला भेटतं? बाबा विनोदाने सांगतात. बाबा म्हणतात, कार्येषु खत्री, करणेषु कुत्री. बाबा विनोदाने म्हणतात, भोजेषु कुत्री. म्हणजे पतीने एखादं काम हातामध्ये घेतलं, त्या कामाचा कसा बट्ट्याबोळ वाजवायचा हे चांगलं तुम्हाला जमतं. म्हणजे इकडचं सांगत नाही, मी तिकडचं सांगतो, आणि तिकडे गेल्यानंतर इकडचं सांगतो. ऐका,
भोज्येषु माता शयनेषु रंभा धर्मानुकूल हा क्षमया दरिद्री. याला म्हणतात पतिव्रता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. ऐका, त्याच पतिव्रते स्त्रीमध्ये मुडणारे हे 3 भाग आहेत, सून, लेक आणि सासू. भगवंताच्या गोकुळामध्ये सुनेने अवतार घेतला. पण वेदातील श्रुती ज्या वेळेस कर्मपर अधिकाराच्या श्रुतीनंतर उपासनेचे अधिकार आणि उपासनेचा अधिकारानंतर ज्ञानाचा अधिकार आणि ज्ञानाचा अधिकार म्हणजेच स्वातंत्र्याचा अधिकार. विठ्ठला विठ्ठला बघा, एक सून आपल्या सासवाला सांगते, सासूबाई ऐका, हा तुमच्या लाडक्या नातवाने घरातलं सर्व पाणी सांडलंय, घरात पाण्याचं एक थेंब नाही. त्यावर तिची सासू म्हणते, जा बाई पाणी घेऊन ये. हा म्हणून तुकोबरांचे गोड शब्द आहे. बरीला उलंडोनी रेता करी घट, मीस पाण्याची गोविंदाची चट, चाले जड जडा उसन तो निवाट, पाहे पाळ तो उभा तोची नीट वो, बरीला उलंडोनी रेता करी घट. सासू भगवंताच्या सून भगवंताच्या भेटीसाठीची तळमळ सासू जवळ व्यक्त करते. त्यावेळी तुझी सासू म्हणते, जा बाई पाणी घेऊन ये. हा, आणि एकदा पाणी घ्यायला गेली आणि पाणी घ्यायला गेल्यानंतर भगवंताची आणि तिची भेट झाली. ऐका, दुसरी लेक, ती लेक तर आपल्या आईला सांगते, आई बघ तो भगवंत ती बासरी वाजवतोय आणि ती बासरी वाजत असताना त्या बासरीचा ध्वनी माझ्या कानावर कसा येतोय. संत वाङ्मयामधले गोड शब्द आहे. वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे, वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे, भासती यादव राजे वो, वृंदावनी वाजे, वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे. काय झालं त्या वेणुनाद ऐकल्यानंतरची स्थिती ऐका, खूप गोड आहे. वेणुनादे गोवर्धनुगा पसरोनी मयुरा विराजे, मज पाहता भासती यादव राजे वो, वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे. म्हणून देवाची भेट झाल्यानंतर लेकीचीही तृप्ती झाली. का, माझा देव मला भेटला. तळमळ असावी, पण जोपर्यंत देव भेटत नाही तोपर्यंत ती तळमळ चालूच असावी. आणि एकदा देव भेटला रे भेटला, देव भेटल्यानंतर देवामध्ये ना आपल्यामध्ये कोणीच येऊ शकत नाही. ही गवळणींची अवस्था. ऐका, जी अवस्था सुनेची झाली तीच लेकीची झाली, आणि जी लेकीची झाली तीच सासूची सुद्धा झाली. काय सासूची अवस्था झाली, तुकोबारांचे गोड शब्द आहे. भगवंताला बघितल्यानंतर आणि भगवंताच्या भेटीची उत्कंठा मनामध्ये लागल्यानंतर ती सासू म्हणते, माझा संसार जळून राग जरी झाला तरी या संसाराची चिंता मला नाही. तुकोबारांचे गोड शब्द आहे. तुकोबाराय सांगतात, जळता संसारू कै शेवटावरे,
लागी जीव झुरे तुकयाच्या स्वामी गोपाळा लागी जीव झुरे आता काय करू सांगा हो मज भेटेल कैसा आता काय करू सांगा हो मज भेटेल कैसा आता काय करू सांगा हो मज भेटेल हरी लागे प्राण फुटे हो थोरी लागली आशा टाळ वाजवा ऐका खूप गोड बाब आहे ती गवळण आपल्या आईला म्हणते आई या संसाराची चिंता मला नाही माझा देव मला भेटायला पाहिजे किती देव उशीर लावतो ऐका लावी ती उशिरा बहु ओढी ती घोडा लावी ती उशिरा बहु ओढी ती घोडा सांभाळिता सांग सांग दुःख पावले पीडा आता काय करू सांगा हो मज भेटेल कैसा आता काय करू सांगा हो मज भेटेल कैसा आता काय करू सांगा हो मज भेटेल कैसा आता काय करू सांगा हो मज भेटेल वा 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 हा अशी तळमळ गवळणीने व्यक्त केली हो बघा म्हणून असं सांगतात चिंता करे सो मिले बिमारी अरे चिंतन करे सो मिले बिहारी देवाची प्राप्ती करण्याचं साधन फक्त नामस्मरण हे गवळणींना समजल्यानंतर फक्त देवाच्या भेटीची उत्कंठा गवळणींना लागली आणि एकदा देवाची आणि त्यांची भेट झाली आणि भेट झाल्यानंतरची अवस्था काय ऐका जळो आता संसारो कै शेवट बुरे तुकयाच्या स्वामी गोपाळा लागी जीव झुरे आता काय करू सांगा हो मज भेटेल कैसा आणि देव भेटला भेटल्यानंतर प्रत्यक्षात भगवंताने काय केलं ऐका भगवंताने अवतार घेतला आणि अवतार घेतल्यानंतर भगवंत गोकुळेमध्ये आले आल्यानंतर भगवंताने चोरी केली आणि चोरी केल्यानंतर भगवंताची चोरी जराशी विशेष चोरी मानल्या जाते भगवंताने चोरी करत असताना गोपाळांना सांगितलं बघा खोडे करत असताना भगवंताने तर खोड्या अनेक केला पण ती खोडी करत असताना एक विशेष खोडी देवाने केली काय केलं देवाने गोपाळांना सांगितलं गोपाळांनो जरा माझ्याकडे लक्ष द्या बघा फक्त अर्धा तासच बाकी तुम्ही जर नीट कीर्तन ऐकलं तर तुम्हाला कीर्तन कळेल गोपाळांना सांगितलं आपल्याला चोरी करायची पण ती चोरी करत असताना तुम्हाला काय करायचं आहे जे जे मी साहित्य सांगेल ते साहित्य तुम्ही तुमच्या खिशात ठेवा काही हातात ठेवा आणि माझ्यासोबत चोरी करायला चाला भगवंताने गोपाळांना सांगावं हा गोपाळांना जरा काळजीपूर्वक आहे का आपल्याला चोरी करायची ना मग काय करायचं आहे आपल्याला गोपाळांना भगवंताने सांगावं कोणी काठ्या घ्या कोणी वस्त्र गाळीव माती घ्या हा कोणी काटे घ्या भगवंताने असे शब्द वापरल्यानंतर एक गोपाळ जागेच उठला आणि देवाला सांगतो देवा आपल्याला चोरी करायला जायचंय हा चोर पकडण्यासाठी आपल्याला जायचं नाही असे साहित्य घेऊन गेल्यानंतर आपण पकडल्या जाऊ देवा चोरी करण्यासाठी काय काय लागतं चोरी करण्यासाठी चाकू लागतो चोरी करण्यासाठी बंदूक लागते हा चोरी करण्यासाठी एवढ्या वस्तू आपल्याजवळ असेल तर चोरी होऊ शकते
पण गोपाळ भगवंताला म्हणतात चक्रपाणीची उपासना, चक्रपाणीची पदवी देऊन देवाला सांगतात, देवा गोपाळ म्हणती चक्रपाणी चोरी कर्म ऐकिले श्रवणी परिसराटे मृत्तिका घेवणी न कोणी रिगा। देवा आम्ही चोरी कर्म कानाने श्रवण केले, चोरी करण्यासाठी या गोष्टी लागत नाही, तू सांगतो वस्त्र गाळीव माती घे। भगवंताने सांगितलं तुम्ही फक्त माझं ऐका, हा तुम्ही मध्ये मध्ये बडबड करू नका, मी तुम्हाला जे सांगतो तुम्ही ते ऐकल्यानंतर आपली चोरी सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही। देवाने असं सांगितल्यानंतर सर्व गोपाळ चोरी करण्यासाठी निघाले। आता ऐका, चोरी करत असताना भगवंताने सांगितलं आपण जर घरात गेलो, घरात गेल्यानंतर आपल्या आवाजाने गवळण जागी झाली असताना आपल्याला जर पळायचं आहे, दरवाजामधून बाहेर पळत असताना तुम्हाला वाटलं गवळण तुमच्या मागं पळते, लगेच तिथे काठी फेका, काठी फेकल्यानंतर पायात तिचे काटे रुकतील आणि ते आपल्या मागं पळू शकणार नाही। वा वा देवा तू खूपच चतुर आहे रे। हो भगवंताने सांगितलं, अजून सांगतो ऐका, जर तुम्हाला काठ्यासोबत न्यायला सांगितलं त्याच्या पाठीमागचं एक कारण, ज्या घरामध्ये आपल्याला मटके दिसले, माठ दिसला, माठ दिसल्यानंतर कुठला भरलेला आहे हा आणि कुठला रिकाम आहे हे कळण्यासाठी वरती काठी मारा, ज्याच्यातून चांगला आवाज आला समजावं त्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाही। वा वा गोपाळ म्हणतात देवा खरंच तुला मानावं लागेल रे। हो भगवंताने सांगितलं तुम्ही फक्त माझं ऐकून चला। हो भगवंताने चोरी केली आणि चोरी केल्यानंतर ही चोरी ज्या वेळेस गवळणींनी पाहिली आणि गवळणींनी चोरी पाहिल्यानंतर ती चोरी कशी होती, ती चोरी पाहिल्यानंतरचे शब्द श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगाच्या प्रथम चरणात जोरदार काळीबाज आमच्या महाराजांसाठी। मग ज्या वेळेस चोरी पाहिल्यानंतर काय गवळणींना दिसलं, पाहती गवळणी तव ते पाळती दुधाने। आई भगवंताने दुधाने फोडल्या नाही, त्या पालथ्या घालून ठेवल्या। का पालथ्या घालून ठेवल्या याच्या पाठीमागचं कारण, उष्काल कोणता, डेरे कोणते, भगवंताने त्यातलं काय खाल्लं याचा विचार आपण भावार्थानंतर करू। पण असं सांगतात भगवंतामध्ये आणि आपल्यामध्ये जर 50 पावलाचं अंतर असेल, आपण फक्त 2 पावलं चला, उरलेले 48 पावलं आमचा देव चालल्याशिवाय राहत नाही। देवाने आपल्यासाठी यावं असं वाटत असेल ना, फक्त एक करा,
काय फक्त देवाला सांगावं, देवा आम्ही आमच्या जीवनातलं दुःख कोणासमोर सांगू शकत नाही, ते फक्त आम्ही तुलाच सांगतो. म्हणून ते खाटू श्यामला जाणारे भक्त आहे बघा, ते देवाला सांगत असताना सांगतात, देवा आमच्या जीवनामधलं दुःख आम्ही तुला काय सांगू. ते देवाला हाक मारून देवाला आवाज देतात. बघा भगवंताचा अंश म्हणजे खाटू श्याम बाबा आहे. काय भगवंताचा अंश, भगवंतासाठी खाटू श्याम बाबांनी काय केलं तर आपलं हे शिर भगवंताला स्वाधीन करून दिलं. आणि तेव्हापासून भगवंताने ठरवलं की आजपासून तुम्हाला माझ्या नावानेच ओळखलं जाणार, खाटू श्याम म्हणून ओळखलं जातं. म्हणून ते जे भक्त जातात ना, ते भक्त देवाला सांगतात, देवा आमच्या जीवनामधलं दुःख फक्त आम्ही तुलाच सांगतो. काय देवाला आवाज देतात, देवाला सांगतात, देवा ऐक हो श्याम आजा हो अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं, श्याम अब लेने आजा हो सलाहर न जाऊं, हो श्याम आजा तीन बाण के धारी तीनों बाण चलावो ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना. देवाला असा आवाज द्यायचा, देवाला सांगायचं, देवा हारे के सहारे मेरे हारे के सहारे, हारे के सहारे मेरे हार हरावो ना, तीन बाण के धारी तीनों बाण चलावो ना. जय हो मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना. तीन बाण के धारी तीन बाण चलावो ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना. टाळी एक टाळी वाजवा, एक विनंती सर्वांना ऐका, खूप गोड बाबा, एक टाळी वाजवा, एक हात वरती हात वरती हात हात हात, एक टाळी वाजवा, एक वा वा. देवाला सांगावं, देवा किसको रिश्ते गिनवाऊं, किसे जात बताऊं मैं, क्या क्या जख्म दिए जग ने किसे घात दिखाऊं मैं, किसको रिश्ते गिनवाऊं किसे जात बताऊं मैं, क्या क्या जख्म दिए जग ने किसे घात दिखाऊं मैं. बिन कुछ पूछे शाम हमारा है रे, बिन कुछ पूछे शाम हमारा कष्ट मिटावो ना. तीन बाण के धारी तीनों बाण चलावो ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना. तीन बाण के धारी तीनों बाण चलावो ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ. टाळी वाजवा मायबाप, टाळी एक टाळी वाजवा, एक देवाला सांगावं, देवा ऐका. तूफानों ने घेर लिया मुझे राह नजर ना आवे, तुम बिन मेरा कौन जो मेरी बाह पकड़ ले जावे. तूफानों ने घेर लिया मुझे राह नजर ना आवे, तुम बिन कौन मेरा जो मेरी बाह पकड़ ले जावे. भटक रहा राहों में बाबा है रे, भटक रहा राहों में बाबा राज दिखावो ना. तीन बाण के धारी तीनों बाण चलावो ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ. तीन बाण के धारी तीनों बाण चलावो ना, मेरे दास तेरा अब जल्दी आओ. जल्दी आओ ना प्यारे, जल्दी क्या बात, ताली वाली ताली, जय हो. वाह
असा आवाज देवाला द्यायचा. देव करतो. देवाने काय केलं? कृष्ण को जिसने दान दिया उस दानी के आगे हमने सुना तेरा नाम लिए से संकट सब भागे. हम सब की विपदा को बाबा है रे, हम सब की विपदा को बाबा दूर भगाओ ना. तीन बाण के धारे तीनों बाण चलाओ ना. मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आवो ना. शाम जल्दी आवो ना, प्यारे जल्दी आवो ना. म्हणून देवासाठी आपण थोडं करावं. देव आपल्यासाठी येतो. गवळणींनी काय केलं? ज्या भगवंताला आपण सर्वाघटी पाहतो त्या गवळणींनी भगवंताला चित्तामध्ये साठवलं. बघा, भगवंताला चित्तामध्ये साठवल्यानंतर देव त्यांच्यापासून वेगळा झालाच नाही. गवळणींच्या चित्तामध्येच देवाचं स्थान आहे. आणि असं स्थान प्राप्त केल्यानंतर भगवंताने काय केलं माहिती आहे? साधी नवनीताची चोरी केली नाही, साधी दुधाची चोरी केली नाही, त्या गवळणींच्या चित्ताचीच चोरी केली. मग अशी चोरी पाहिल्यानंतर गवळणी म्हणतात, पाहती गवळणी तव ते पालती दुधाने. बर, आता दुधाण्या पालत्या घालून ठेवल्या, फोडल्या नाही. नेमका हा चोरी करणारा आहे तरी कोण? जोरदार टाळी वाजवा. तुम्ही टाळी वाजवता असं कंजूसपणा का करता हो? थोडी आनंदाने टाळी वाजवा, अशी वाजवा, जोरात टाळी वाजवा आमच्या गायनाचार्य मंडळींसाठी. वा, असं गायन पाहिल्यानंतर आणि असं वादन ऐकल्यानंतर एकच शब्द सांगतो, तुकोबारायांचं प्रमाण ठेवी तो हा पायी जीव थोडा महाराज गोड अप्रतिम साथ. वा,
मी तर यायला घाबरत होतो का, कारण की एवढ्या परिसरामध्ये पहिल्यांदा एखादा नवीन कीर्तनकार आल्यानंतर काही चुका होतात, पण तुमच्यासारखे गायनाचार्य मंडळी असल्यानंतर वा आनंदच वेगळा आहे. गोड अप्रतिम साथ महाराज करतात. मग चोरी करणारा नेमका आहे कोण? तो 40 गावचा कीर्तनकार आहे का? नाही. तो नेमका आहे कोण? म्हणती नंदाच्या पोरे आणि आजी चोरी केली खरे, त्याच्याशिवाय अशी नासाडी कोणी करू शकत नाही. त्याविन हे नासी नवे दुसरी आईसी. ऐका, भगवंत हा ज्ञानातीत आहे. भगवंताचं स्वरूप सगुणही नाही आणि निर्गुणही नाही. बघा, देव जर ज्ञानातीत असला, भगवंताचं स्वरूप सगुणही नाही आणि निर्गुणही नसलं, मग भगवंत नेमका नावारूपाला येतो कोणामुळे? आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. नेमकं हे संतांमुळेच नावारूपाला देव आलाय. संतांनी त्याचे लक्षणं सांगितले. सुंदर ते ध्यान वेवटेवरी करकटावरी ठेवून या. संतांनी त्याचं लक्षण सांगितलं. काय? पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न किळपाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले, नवर्णवे तेची शोभा, कानडा हो विठ्ठलो कर्नाटको, तेने मजलावे येला वेदो. असं वर्णन सांगणारा भगवंताचं वस्तुनिर्देशक रूपांतरण वर्णन करणारा जे स्वरूप आहे, त्या स्वरूपावरून आपल्याला कळतं की संतांनी लक्षणं सांगितल्यानंतर देवाचं लक्षण आपल्याला कळतंय. भगवंत हा सगुणही नाही आणि निर्गुणही नाही. मग नेमकं भगवंत नावारूपाला येतो कोणामुळे? तो संतांमुळेच नावारूपाला आलाय. जर संतांनी त्याचे लक्षणं सांगितले नसते, जर जगद्गुरु तुकोबा यांनी लक्षणं सांगितलं नसतं, गवळणींनी पाहिलं पाहती गवळणी तब ते पालती दुधाने, म्हणती नंदाची पुरे. हा नंदाचा पोरगा जो भगवान श्रीकृष्ण आहे त्याने चोरी केली, त्याच्याशिवाय अशी नासाडी कोणी करू शकत नाही. त्याविन हे नासी नवे दुसरी आईसी. बघा, म्हणून असं मी नेहमी सांगत असतो, संतांनी देवाविषयी राग जरी व्यक्त केला तरी तो राग आमचा भगवंत आनंदाने स्वीकार करतो, आनंदाने ऐकतो. आमच्या संतांनी देवासोबत भांडण जरी केलं तरी ते भांडण जग प्रसिद्ध झाल्याशिवाय राहत नाही. ते एखाद्या गायकाच्या मुखातून आले म्हणून प्रसिद्ध होत नाही, ते संतांचे शब्द आहे. म्हणून जनाबाईंनी देवाला सांगावं, देवा ऐका, किती संतांचा आणि देवाच्या भक्ती करणाऱ्या महात्म्यांचा अधिकार, गवळणींचा अधिकार, संतांचा अधिकार किती मोठा ठरतो. ज्या जनाबाईंनी देवाला सांगावं, देवा काय जनाबाईंनी देवासोबत भांडण केलं, ऐका. धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. मला येड लागलं म्हणून म्हणत नाही बरं का. संतांप्रतीचा भाव तो व्यक्त केल्यानंतर देवाने ऐकत असताना तो ऐकून घेतला. हे कशामुळे? 60 विला दाता त्रैलोक्याचा. हे कशामुळे? देवाचं नामस्मरण करत असताना प्राप्त झालेली स्थिती. जनाबाई महाराज देवाला सांगतात, देवा धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, धुंद
संतांच्या मुखातून येतं त्यावेळेस देव ऐकत असताना आनंदाने स्वीकार करतो. म्हणून ह्या देवाचं वर्णन आणि देवाची स्वरूपाचं स्थिती जर कोणी वर्णन केली असेल तर ती फक्त आणि फक्त संतांनीच केली. गवळणींना ज्ञात होतं भगवंत येऊ शकणार नाही, भगवंत प्रगट होऊ शकणार नाही. नेमका हा नावारूपाला आला तरी कोणामुळे? बघा, मग अशा आणणाऱ्यालाच श्रीमंत जगद्गुरु तुकोबारांना त्या गवळणी अपशब्द बोलतात. सवे तुकया समय तुकया मेरा, समय तुकया मेरा, समय तुकया मेरा, समय तुकया मेरा, सवे तुकया मेरा, सवे तुकया मेरा, समय तुकया मेरा, सवे तुकया तुकया मेला तेने अगुणा आणिला म्हणती नंदाची पोरे. आजी चोरी केली खरे. उर्वरित वेळेमध्ये आपण भगवंताचा जन्म उत्सव आणि काला बघणार आहोत. जास्ती वेळ आपल्याकडे शिल्लक नाही. ते बघण्याआधी एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाये, मिनिटामध्ये आपण भगवंताचा जन्म उत्सव साजरा करू. बघा,
खूप प्रेमाने आणि खूप आपुलकीने या मंडळींनी इथपर्यंत सेवा करण्याचं भाग्य मला प्राप्त करून दिलं. आमचे बाबासाहेब भाऊ असतील, पत्रकार भाऊ असतील, आमचे सर्व तरुण मित्रमंडळ असतील, सर्वच गावातले सर्व ज्येष्ठ मंडळ असतील, सर्वांच्या समर्पणाने समर्वयाने हा सप्ताह मोठ्या आनंदाने संपन्न होत आहे. आमच्या पत्रकार काकांनी फोन केला आणि फोन केल्यानंतरचा हा प्रवास इथपर्यंत आला आणि हा प्रवास आल्यानंतर माझी मर्यादित वेळसुद्धा संपली. आमचे बंधू ते सुशील महाराज असतील, सुशील भाऊ असतील, सर्व ज्येष्ठ मंडळी असतील, आमचे हरिभाऊ असतील, गावातले सर्व मंडळी असतील, सर्वांप्रती मी भाव व्यक्त करतो आणि सर्वांच्या चरणी आदराने साष्टांग प्रणिपात करतो. बघा, भगवंताचं चरित्र आपल्याला वर्णन करायचं आहे. 2 मिनिटामध्ये भगवंताचं चरित्र सांगतो. काय देवाचं चरित्र आहे. गायीन तेल इळा चरित्र पवाडे राखिले सवंगडे सयतदाई. भगवंताचा जन्म झाला. जन्म झाल्यानंतर कृष्ण गोकुळे जन्मला दृष्टा चळकाप सुटला. होता कृष्णाचा अवतार नंदे करते घोर घर. भगवंताचा जन्म झाल्यानंतर देव लहानसे मोठे होतात. रांगत रंगणी चोरित लोणे धावणे करते गवळणे बांधिते चरणी देती गाराणे यशोदे साजणी दही दूध भक्षोनी माल मिरवणे नवल केले सावळे कृष्ण आळवा आळवा परतोनी माझे गावा. बरेचसे कीर्तनकार सांगतात तो राक्षस मारला, हा राक्षस मारला. नाही नाही नाही, एकच प्रमाण सांगायचं. काग वगैरे ठा अवघी दैत्यखानी बुडविली. देवाने एवढे सगळे मारले. मारल्यानंतर भगवंताच्या खोड्या काही थांबत नव्हत्या. काय भगवंताने खोड्या कराव्या ऐका. भगवंताची खोडी खूप गोड संत वाङ्मयामध्ये सांगितले. देव ज्यावेळेस खोडी करायचा ना त्यावेळेस देव कशी खोडी करायचा. रांगत रंगणी चोरित लोणी धावणी धरेती गवळणी बांधिती चरणी देती गाराने यशोदे साजनी. देवाच्या अशा अनेक खोड्या पाहिल्या. खोड्या पाहिल्यानंतर देवला अंशी मोठे होत असताना यशोदा मातेने सांगावं आता तुमचा इथं थांबून काही उपयोग नाही. देव निघाले कुठे. खांद्यावरी कांबडी कांबडी हातामध्ये काठी हातामध्ये काठी चारी तसे धेनू चारी तसे धेनू सावळा सावळा जग जेठी. सर्वांना विनंती आहे माझ्या पाठीमागे टाळी वाजवून मुखाने मस्त भगवंताचं नामस्मरण करा. कसं नामस्मरण करायचं ऐका. राधे 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 मुकुंद मुरारी मुकुंद मुरारी. बोला बोला टाळी वाजवा टाळी टाळी. फक्त महिला मंडळ पुरुष मंडळ सर्वांचा आवाज आला पाहिजे. पाठीमागे कोणी म्हणणार नाही तुमचा आवाज. हा राधे 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 मुकुंद मोरारे. हा बोला राधे. महिला मंडळ पुरुष मंडळ आवाज. हा वा रे वा तुमचा आवाज. असं वाटतं तुमचा आवाज ऐकल्यानंतर मी गाडी खरंच घाटामधून खाली उतरवून द्यावी. हा टाळी आवाज आला पाहिजे नीट आवाज. हा राधे 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 मुकुंद मुरारी. बोला बोला. हा भांडणामध्ये आवाज भरपूर येतो. असा आवाजच येत नाही. अहो आवाज या सगळ्यांचा आवाज आला पाहिजे. एक टाळी. हा एक 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 एक. वा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. महिला मंडळ पुरुष मंडळ सर्वांनी म्हणा. हा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. बोला हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा. बोला म्हणणारा एकही स्वरात नाही. सगळे आसुरच आहे. म्हणजे स्वरात म्हणत नाही म्हणून आसुर आहे बरं का. ऐका स्वरात म्हणा. बघा आमच्या गायनाचार्य मंडळी कसं ऐका. श्री कृष्ण गोविंद
हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेवा राधे 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 मुकुंद मुरारे भगवंत आल्यानंतर भगवंताने खेळ चालू केले. आता खेळ म्हणजे मोबाईल घेतला आणि फ्री फायर डाउनलोड केला आणि गोळ्या मारायला सुरुवात केली अशी खेळ नाही बघा. संत वाङ्मयामधले सुंदर खेळ आहे. काय भगवंताने खेळ खेळले ऐका. एवढे खेळ खेळले ज्या खेळांमध्ये आबक दुबक तिबक नाही 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 तिथे 1 2 3 असं झालं. वा आहे का गोड खेळ खेळले. असे खेळ खेळत असताना संत वाङ्मयामधले गोड खेळ आहे. काय भगवंताने खेळ खेळले. खेळू होतू तू बरी थडक हानू टिरीवरी खेळू होतू तू बरी थडक हानू टिरीवरी हाता चालीला दळ भारी हाता चालीला दळ भारी हा मुचे यशोदेचा हरी गड्यानो राजा किरे झाला गड्यानो राजा किरे झाला कृष्ण सिंहासनी बैसला कृष्ण सिंहासनी बैसला. खेळ खेळल्यानंतर भगवंताला सर्व गोपाळ सांगतात देवा खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. भगवंताने सांगावं आता सुख नाही. मग ते सुख कशात आहे. तुम्ही सर्व तुमच्या शुद्धरा एकत्र करा आणि एकत्र केल्यानंतर जो काल कृष्ण भगवान की भगवंताचं जे स्वरूप भगवंताने जे केलेलं गोकुळातलं चरित्र ते चरित्र नेमकं आहे तरी कसं म्हणून आपल्याला सांगतात. ते चरित्र काय आहे. बिभ्रदवेनुं जठरपटयोः शृंगवेत्रे च कक्षे वामे पानो मस्रुरकवलं तत्फलान्युङ्गलीषो तिष्ठन् मध्ये स्वपरसरदो हासयन्नर्भभिस्वैः स्वर्गे लोके मिशिति बुभुजे यज्ञभोग बालकेलिः गोपाल कृष्ण भगवान ज्ञानेश्वर
आशीर्वादाने आपल्याला हा काला ही सेवा करण्याचं भाग्य प्राप्त झालं. एकदा त्या संतांचं नामस्मरण प्रत्येकाने करायचं आहे. एकदा सर्वांनी वरती हात करा, आजूबाजूला बसलेले पाठीमागे बसलेले सर्वांनी उंच हात करा. ऐका त्या संतांचं वाङ्मय आणि संतांच्या चरित्रामध्ये किती ताकद असते. संतांचं नामस्मरण आपण मुखामध्ये धारण केलं, फक्त दिवसामध्ये 1 तास गुरु श्री गोरक्षनाथ नामस्मरण करा. काय फायदा होतो? नाम घेता वदनी दोष जाते. बघा, गोरक्षनाथांपासूनची परंपरा जी निवृत्तीनाथांपाशी आली ना, असं म्हणतात निवृत्तीनाथांचं नामस्मरण केल्यानंतर ते नामस्मरण कोणापर्यंत जातं? गहिनी प्रसादे निवृत्तीदातार ज्ञानदेवा सरच उजविले. निवृत्तीनाथांपर्यंतचं ते नामस्मरण गहिनीनाथांपर्यंत, आणि गहिनीनाथांपर्यंत गेलेलं गोरक्षनाथांपर्यंत, आणि गोरक्षनाथांचं मच्छिंद्रनाथांपर्यंत, आणि मच्छिंद्रनाथांचं नामस्मरण केलं तर आदिनाथांपर्यंत जातं. मग काय करायचं आहे? उंच हात करा. वा, हां, करायचं काय? निवृत्तीनाथांचं नामस्मरण करायचं. काय होतं त्याच्याने? ऐका, एकनाथ महाराज सांगतात, 3 अक्षर निवृत्ती जो जप करील अहोरात्री, तया सायुज्यता प्राप्ती ब्रह्मस्थिती सर्व काळ. नाही निवृत्तीनाथांचं नामस्मरण होत, सोपा पर्याय सांगतो. थोडे उंच हात करा. हो, अरे मी एवढ्या लांबून आलो, तुम्हाला थोडासा त्रास सहन, थोडा उंच हात, मी एवढ्या लांबून त्रास सहन करून आलो. हा, उंच हात करा. ऐका, ज्ञानोबारांचं नामस्मरण करा. काय होतं? नामदेवराय समाधीमध्ये सांगतात, अनेक एक सोपारे ज्ञानदेव ही 4 अक्षरे, जो जप करेल निर्धारे त्याचे ज्ञान होईल. उंच हात. वा, हा, ऐका, सोपान देवांचं नामस्मरण करा. नाही सोपान देवांचं, बरं, सोपान देवांचं नामस्मरण नाही झालं, आईसाहेबांचं नामस्मरण करा. काय होतं? मुक्ताईंचं नामस्मरण केल्यानंतर मुक्ताबाई चतुर्विधा, जो जप करील सदा तो जाईल मोक्षपदा, सायुज्य संपदा पावेल. आधी शक्ती मुक्ताबाई की जय. गोरक्षनाथ महाराज की जय. माझ्या पाठीमागे सर्वांनी एक टाळी वाजवा. एक. वा वा, आई साहेबांचं नामस्मरण सर्वांच्या मुखामध्ये एक टाळी वाजून आलं पाहिजे. ओम नमो चित्कला संत मुक्ताबाई, ओम नमो चित्कला श्री संत मुक्ताबाई, ओम नमो चित्कला श्री संत मुक्ताबाई, ओम नमो चित्कला टाळी वाजवा. ऐका, ते नामस्मरण गोरक्षनाथांपर्यंत जाईल. काय नामस्मरण? ऐका, योग माया मुक्ताई श्री संत मुक्ताई, आदि शक्ती मुक्ताई, माऊली माझी मुक्ताई, कृपा सागर मुक्ताई, करुणागर मुक्ताई, श्री ज्ञान शुभहिनी मुक्ताई, माऊली माझी मुक्ताई. टाळी वाजवा. हात वरती करा. हात. एक टाळी. एक 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 एक. आदिशक्ती मुक्ताई, जगन्माता मुक्ताई, श्री संत मुक्ताई, माऊली माझी मुक्ताई, ओम नमो चित्कला संत मुक्ताबाई, ओम नमो चित्कला संत मुक्ताबाई. मुक्ताबाई मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई, मुक्ताबाई मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई, मुक्ताबाई मुक्ताबाई योग माया मुक्ताबाई, मुक्ताबाई आदिशक्ती की जय. ऐका, मग अशा संतांच्या वाङ्मयावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. त्यांची विनंती म्हणून म्हणतो, दुसरं काही नाही. 2 मिनटं लाईव्ह बंद करून द्या आता. दादा, आधीच तर माझ्या मनात भीती असते ते लाईव्ह चालू राहिल्यानंतर. कुठलाच कीर्तनकार लाईव्ह चालू असताना धाडसाने बोलू शकत नाही. पण हे धाडस कुठून आलं असेल तर ते धाडस फक्त गोरक्षनाथांच्या आशीर्वादातूनच आलं आहे. त्यांचा आशीर्वाद राहिल्यानंतर काय